गुड मॉर्निंग, सुप्रभात. चला तर मंडळी, सरस्वतीच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. का तर रीत रिवाज, सण वार, परंपरा, हिंदू धर्मातील आपल्या सर्व संस्कृती बघण्यासाठी, वेगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. मग काय असतं बरं का? आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर आहेच, पण त्याच्यासोबत नागपंचमी पण आलेली आहे. तर चला अगोदर आपण सोमवारची महादेवाची पूजा करून घेऊया. मंडळी, अभिषेक हा नेहमी पुरुषांच्या हाताने करावा असं आपल्या संस्कृतीमध्ये पण आहे आणि आपल्या परंपरेमध्ये पण आहे. त्यानुसार माझ्या पोरांनी महादेवाचा अभिषेक केल्याच्या नंतर मी आता महादेवाची पूजा व शिवमूठ करत आहे. अशा प्रकारे मी आज पहिल्यांदा सोमवारचे व्रत ची पूजन करत आहे. पहिल्यांदा म्हणजे आयुष्यातलं पहिल्यांदा नाही, पहिला सोमवार आहे म्हणून पहिला सोमवारची पूजा करत आहे. हे पहा, आणि काल मी नागोबाला दूध घालायचं राहून गेलं होतं. का तर मी काल ह्याला गेले होते, देवाला गेले होते, त्याच्यामुळे ते राहून गेलं. म्हणून कालचं नागोबा नरसोबाला दूध आणि लह्याचा नैवेद्य दाखवला. सोमवारची मस्तपैकी शमी बेलपत्र वाहून आणि शिवमूठ वाहून मी पूजा संपन्न केली. अशा प्रकारे हा इथे सोमवारचे व्रत माझे आज संपन्न झालेले आहे. मग मंडळी, आता सोमवारचे तर व्रत संपन्न झाली. मी तुम्हाला नागपंचमीचा सण आमच्या लातूरला, म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये नागपंचमी कशी साजरी करतात, बायका काय काय खेळ खेळतात, कशा भुलई असते, आमच्याकडे ना भुलई असते बघा मस्तपैकी. हे पहा, आता मी तुम्हाला सोमवारच्या व्रताची तर कहाणी सांगून झालेली आहे. तर आता मी तुम्हाला नागपंचमीच्या सणाची माहिती देते आणि त्याच्यासोबत पूर्ण खेळ मी तुम्हाला दाखवते. चलो. मंडळी, येथे सुनबाई रुसलेली आहे आणि आमच्या ह्या सासूबाई, बिराजदार सासूबाई सगळ्या सुनावाला म्हणवत आहेत, चल ग सुनबाई माहेर आला म्हणून. तर अशा प्रकारे ह्या गीत इतकं सुंदर आम्ही साजरीकरण केलेलं आहे. तू कर मंडळी, तर हे जे आम्ही आता ही गोल फिरायचं तुम्हाला वाटेल काय असेल, तर याला आमच्याकडे भुलई असा प्रकार म्हणतात आणि हे भुलई खूप सुंदर असती. भजनातले गाणे, भक्तिगीत म्हणून आम्ही ही भुलई खेळतो. तर चला बघा. आता भुलई झाल्याच्या नंतर आम्ही ना मंगळागौरीचे खेळ पण खेळले. मंडळी, कसे खेळले पहा.
हा हा आम्ही भलेही सगळ्याजणी आज लातूरमध्ये शटल झालेल्या असलो तरी आम्ही प्रत्येक जणी ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहोत. आम्ही येथे मोठ्या मोठ्या बंगल्यात जरी राहत असलो पण आम्ही छोट्याशा खेड्यातून आलेली आहेत बरं का. हे आमचं कौतुक आहे. आम्ही रीत परंपरा सण आम्ही आमची संस्कृती आज पण जपून ठेवलेली आहे ती तुम्ही बघा. महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून जुनं झालंय नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. हे पहा मंडळी, आम्ही आमच्या भारतीय संस्कृतीनुसार आम्ही आमचा सण साजरा करतोय. आणि मी नवीन सगळ्या पोरींना सांगू इच्छिते की आपली भारतीय संस्कृती लोपात चाललेली आहे, तरी सर्वांनी आपली संस्कृती, आपले रीत रिवाज, सण हे सगळे जोपासलं पाहिजे बरं का घुसून बायांनो. हो, शिकून घ्या, बघून घ्या आणि व्हिडिओ सुद्धा सेव्ह करून ठेवा. जर तुम्हाला कुठले खेळ आठवत नसेल तर हे व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा असे वेगळे वेगळे आनंद देणारे खेळ खेळता येतील. आम्ही आमचे वय, आमचं काम, घरातलं सगळं काही विसरून अगदी आनंदाने 15 वर्षांच्या मुलींसारखा इतका आनंद घेतला बघा. आमच्या मावशी तर किती एज आहे त्यांचं, तरी सुद्धा त्यांनी आज त्यांच्या वयाला मागे टाकून आमच्या सोबत पूर्ण पंचमी एन्जॉय केली. तर आमच्या बिराजदार मॅडमचे खूप खूप कौतुक केलं पाहिजे. ह्या वयात पण आमच्या मम्मी साहेब, मावशी साहेब इतके ऍक्टिव्ह असतात, बापरे, खूपच. आणि हा नागपंचमीचा सण वर्षातनं एकदाच येतो बरं का. तो इतका आनंद देऊन जातो. खरं तर मंडळी, नागपंचमीला माहेरी जायची पद्धत रीत असते, पण आमचे वय झालेले आहेत, म्हणजेच आता आम्हाला सुना आलेले आहेत, त्याच्यामुळं सुनबाई सगळ्या माहेरला गेल्यामुळं आम्ही आमच्या सासरीच आहे बरं का. कारण सगळेच गेल्याच्या नंतर माहेरी सासरी कोण राहणार, म्हणून आम्ही आमच्या घरीच आहेत. यातले खूप जणी तर प्रॉपरच्या असल्यामुळं माहेरला जाऊ शकत नाहीत काय अडचणीमुळं. तर आम्ही कितीही अडचणी असल्या तर त्यावर मात करून आम्ही आमची रीत, सण, रिवाज, परंपरा जपायला विसरणार नाही आणि विसरलोही नाही. बघा कसली एन्जॉय, मस्ती, मजा मंडळी. बघा ह्याला म्हणतात फुगडी. फू बाय फू, फुगडी फू. एकदा इकडे वाजवायचं लाटणं, एकदा इकडे वाजवायचं. उद्या लाटणं पैसे घेऊन या छोटे. ही फुगडी बघा,
आम्ही इतक्या आनंदानं फुगडी घातली मंडळी की विचारता सोय नाही. खूप आणि खूप सगळं दुःख आणि परेशानी, even गुडघे दुखत असले ते सुद्धा विसरून गेलो आम्ही. हा फास्ट फास्ट. वरी वरी करा. हा वरी करा असं. खाली खाली घ्या अजून चटकन गेले का आधीच बघा हे कसं त्यांनी बांगड्या घातल्या म्हणून वाजवायला लागले. चला राहू द्या. छट करून तर बाबा आहा चूड़िया, सावन के महीने में साजन सजनी को हरी चूड़िया देता है, लेकिन हमारे साजन ने तो नहीं दिया, इसलिए हम दोनों बहनों एक दूजे को चूड़िया पहनाते हैं. चलो हम भी तुम्हें पहनाते हैं. ह्या दोन्ही ती एक तिच्या तो मला खूप लहान सुद्धा हा मग आहे. माझ्या हाताच्या अंड्यात मी हो येते आता आपल्या दोघीला सेम 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 लागते. आहा इधर ऐशा देख मिलती है तेरी मेरी जोड़िया, तेरे जैसी सहेली मेरी जोड़िया, देख मिलती है तेरी मेरी जोड़िया, तेरे जैसी सहेली मेरी जोड़िया.